महापालिका निवडणुकीला अजून काही महिन्यांचा काळ बाकी असला तरी पिंपरी चिंचवडमधल्या इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली। यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी खास करून पिंपरी विधानसभा मतदारसंघात वाढली, कारण अनेक उमेदवारांचे वॉर्ड विभागले गेल्यानं या मतदारसंघात तब्बल 14 जागा कमी झाल्या। तिथं आता फक्त 30 जागा असणार आहेत। चिंचवड आणि भोसरीला तिथं खूपच प्रमाणे बिल्डिंग फ्लॅट्स तयार झालेले आणि जे आपले 14 नगरसेवक आता कमी झालेले, काहीच बंडखोरी होणार नाही। शेवटी सगळं दादाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे आणि जे दादा निर्णय घेणार आहेत ते शेवटचे निर्णय आणि कुठलाही कोणच नाराज नाही आतापर्यंत। दरम्यान कितीही वाद असले तरी आपला निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दिलाय। अंतिम निर्णय जो काही मी घेईल तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मान्य असेल, त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। नमस्ते। प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे, पण असं असलं तरी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील कमी झालेली संख्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरते। त्यातून राष्ट्रवादी कसा मार्ग काढणार यावर पुढचं सारं काही अवलंबून असणार आहे। कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।